एक असा माणूस बिहारमध्ये जन्मलेला, सत्य घटना आहे त्यामुळे कान देऊन ऐका, ज्याने डोंगर सरकून टाकला होता. डोंगर म्हणजे माळ, तुम्हाला माहिती आहे आपल्या गावाच्या अवतीभोवती माळ असते. एकट्या माणसानं माळ सरकून टाकला, त्याची गोष्ट आपण पाहूया. दशरथ मांझी हा एक मजूरदार असतो. त्याच्या गावाचं नाव आहे गहलोर. गहलोर गावामध्ये माळाचा वेढा असतो, डोंगराचा वेढा असतो. तिथून जर शहरात जायचं असेल 80 किलोमीटरचा फेरफटका मारून शहरात जावं लागायचं. प्रत्यक्ष ते अंतर फार कमी होतं. 10-12 किलोमीटरचं ते अंतर 80 किलोमीटर चालून बाहेर गावी जावं लागायचं. दशरथ मांझीला बाहेर माळाच्या पलीकडे, डोंगराच्या पलीकडे एक काम मिळतं. तो मजूरदार असतो, त्या कामासाठी जात असतो. जाताना त्याची पत्नीचं नाव असते फागुनिया, की त्याला रोटी देण्यासाठी नेहमी जात असते. आणि रोटी देण्यासाठी 80 किलोमीटर जाणं परवडत नसायचं, एसटी मध्ये बसून जाणं. त्या गावात तेव्हा एसटी नव्हत्या. मग ती माळ चढून जायची, आपल्या पतीला रोटी द्यायची नेऊन आणि पुन्हा यायची. कालांतरानं त्या काळामध्ये ती गर्भवती होती. 1959 ची गोष्ट आहे. असंच रोटी घेऊन जात असताना, माळावून चढत असताना दगडावून पाय घसरला आणि ती फगुनिया खाली पडली. दशरथ मांझीची पत्नी घसरून पडली. घसरून पडल्याबरोबर तिला वेदना सुरू झाल्या. तिला दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न हा दशरथ मांझी करत होता. तो पण तिला त्या डोंगरावर ओलांडून पलीकडे नेत होता. पण दवाखान्यात जायला उशीर झाला आणि याच मध्ये त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. ही गोष्ट त्याच्या मनाला एवढी लागली, अत्यंत दुःखी झाला. सर्व शक्ती त्यानं एकवटली आणि त्याच वेळेस त्यानं शपथ घेतली की माझ्या पत्नीच्या मृत्यूचं कारण जर काय असेल तर हा डोंगर आहे, हे पहाड आहे. आता मी ह्या पहाडाला तोडणार. हातात छन्नी घ्यायची, हातोडा घ्यायचा, निघायचं. दररोज त्या माळाला जाऊन, डोंगराला जाऊन तोडण्याचा प्रयत्न करायचा, पुन्हा गावात यायचा. हे सगळा नित्यक्रम, जणू काय त्याला पैसे भेटतात त्याची, अशा पद्धतीने तो काम करू लागला. मग गावात सगळी गोष्ट पसरणार. गावात म्हणले हा माणूस पागल झाला, पत्नी मेल्यामुळे तो दुःखी झाला, पागल झाला. तुमच्या घरी मुलं त्याला दगड फेकून मारायचे. तरी पण दशरथ मांझी आपापलं जायचं, दगड मारले तर मारले. तो तिथं जायचा, छन्नी हातोडा घ्यायचा, माळ तोडायचा, यायचा. 1960 ते 82 असा हा प्रवास. गावामध्ये दुष्काळ पडतो. दुष्काळ पडल्यानंतर सगळे लोक गाव सोडून निघून जातात. दशरथ मांझी तिथंच राहतो. त्याचं ध्येय समोर आहे, डोंगराला तोडायचं आहे. मग खायचं काय, दुष्काळ तर पडलाय. झाडाची पानं खाऊन तो राहिला. पाणी कुठं प्याय, दिसलं तिथलं पाणी प्यायचं, घाणेरडं असो कसे असो. डोंगर तोडत असताना त्याच्या पायाच्या अंगठ्याला विषारी साप चावतो. तर विष बाधा होणार आणि आपण मरणार, क्षणाचाही विचार न करता त्याने अंगठ्यावर छन्नी ठेवली, वरून हातोडा मारला आणि अंगठा बाजूला केला. विष पसरू दिलं नाही, कारण त्याचं ध्येय समोर होतं. असेच काही दिवस गेले. पुन्हा दुष्काळ संपला. गावात लोक परत आले. पाहतो तर काय, तो दशरथ मांझी पहाड तोडतच आहे. 1960 ते 1982 संबंध 22 वर्ष आयुष्याची जो व्यक्ती एकाच ध्येयासाठी देतो, त्याच्या समोर तो जेव्हा जेव्हा त्या माळाला पाहायचा, तो म्हणायचा जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. शेवटी माळाला, त्या डोंगराला फार मदत करावी लागली. 360 फूट लांब, 36 फूट रुंद आणि 25 फूट उंच असा रस्ता त्या पहाडानं दशरथ मांझीला दिला. त्या पहाडाची छाती चिरून काढली दशरथ मांझीनं. 73 वर्षाच्या नंतर हा दशरथ मांझी जग सोडून निघून जातो. दशरथ मांझी जरी आज आपल्यात नाही, परंतु त्याची ही जी कथा आहे ती सदैव इतरांना प्रेरणा देत राहील.
कैलोर गावामध्ये. नंतर केतन मेहताने 2015 मध्ये दशरथ मांझीवर एक पिक्चर काढला, चित्रपट काढला, माउंटन मॅन म्हणून. तो आज त्याची कीर्ती संबंध भारतभर आहे. तो तर आज नाहीये, ते हे त्या गीता कीर्ती मागे उरावी. केतन मेहतानं त्यांच्यासाठी एक सुंदर शब्द वापरलाय, गरिबांचा शहाजहान. तो रस्ता तयार केला, 80 किलोमीटर अंतर झालं 13 किलोमीटर शहरात जाण्यासाठी. 22 वर्ष एका स्त्रियाला चिटकून राहणं, काय मनोनिग्रह काय असेल याचा विचार करा. त्या व्यक्तीच्या मनामध्ये किती कठोरता असेल. पत्नीचा वियोग होता मान्य आहे, पण इतरांना त्याच्यात त्रास होणार होऊ नये, सामाजिक भावना सुद्धा दशरथ मानला. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नाही. खरं म्हणजे ही कविता सहानी